हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या मंगळवार 10 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आलेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, सगळ्यात आधी तर आमदार शिर्केच्या दबावाला हर्षवर्धन बळी पडलाय आणि तो साखरपुड्यासाठी तयार झालाय. फक्त तीर्था आणि विक्रांत या दोघांचाच नाही, तर शौर्य आणि अर्पिता या दोघांचा सुद्धा साखरपुडा ठरलाय. त्यामुळे शौर्य खूप दुःखी झालाय. तर दुसरीकडे कर्नल पाटेकर हे सीसीटीव्ही फुटेज द्यायला तयार झाले आणि या सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसतंय विक्रांत आणि त्याचे मित्र पद्माच्या पाठीमागे धावताय. पद्माची अवस्था खूप बिकट आहे. त्यामुळे या कर्नल पाटेकरने एक खूप मोठा पुरावा आता शौर्य आणि ऊर्जाला दिलाय आणि ऊर्जाची केस खूप स्ट्रॉंग झाली आहे. पद्मा आता नक्की जिंकणार आणि विक्रांतला शिक्षा होणार हे मात्र नक्की. मग हे सगळं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा कर्नल पाटेकरांच्या मागे मागे चालत असते आणि कर्नल पाटेकर पुढे पुढे चालत असतात. तेव्हा ऊर्जा ही त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देते. ऊर्जा ही कर्नल पाटेकरला सांगते, कर्नल पाटेकर, तुम्ही या देशाचे सैनिक आहात, पण देशाच्या सैनिकाचं काम फक्त एवढंच नसतं ना की सीमेवर उभं राहून देशाच्या शत्रूंना गोळ्या घालणं. तर देशातले जे शत्रू आहेत, जे भारतीय असून आपल्याच देशातील नागरिकांबरोबर वाईट वागताय, त्यांना सुद्धा शिक्षा करणं, त्यांच्या विरुद्ध लढणं हे सुद्धा देशाच्या सैनिकाचं, प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य असतं. आणि मी तुमच्यासारख्या व्यक्तीकडून ही अपेक्षा नक्कीच करू शकते की तुम्ही एका बिचाऱ्या गरीब मुलीवर जो अत्याचार झालाय त्या अत्याचारासाठी आमची मदत कराल. तुम्ही आम्हाला मदत करायलाच हवी. आणि कर्नल पाटेकर जागेवर थांबतात. ऊर्जा त्यांना समजावून सांगते, सर, मी एक भारतीय म्हणून दुसऱ्या भारतीयाची मदत मागतीये आणि आपल्या देशवासियांसाठी, एका गरीब मुलीच्या अब्रूसाठी जिच्यावर अन्याय झालाय, एका सत्तेचा पैसेचा माज असलेल्या माणसाने तिच्यावर अत्याचार केलाय, अशा व्यक्तीच्या विरुद्ध आम्हाला तुमची मदत हवी आहे. आणि ऊर्जा शांत होते. तर इकडे आमदार शिर्के हा हर्षवर्धनला विचारतो, बोला हर्षवर्धन साहेब, बोला वकील साहेब, काय करायचं या साखरपुड्याचं? साखरपुडा करायचा की नाही? आणि हर्षवर्धन चक्क या दबावाला बळी पडतो आणि म्हणतो, ठीक आहे आमदार साहेब, आपण तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा करूया. त्यामुळे सगळ्यांना खूप आनंद होतो. म्हणजे एकूणच आमदार शिर्केची फॅमिली आणि विजया खूप खुश होते. तर शौर्य, प्रभाकर, आदित्य या सगळ्यांना मोठा धक्काच बसतो. प्रभाकर विचारतो, पण दादा, असं अचानक साखरपुडा कसा करायचा? हर्षवर्धन म्हणतो, काय प्रॉब्लेम आहे? साखरपुडा आज ना उद्या करायचाच आहे. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की विक्रांत हा इनोसंट आहे, त्याने गुन्हा केलेला नाहीये. मग आपण हा साखरपुडा करू शकतो. तर आदित्य म्हणतो, पण एवढ्या लवकर लग्नाची सगळी तयारी कशी होईल? हर्षवर्धन म्हणतो, का नाही होणार आदित्य, जास्त काहीच प्रॉब्लेम नाहीये. आपण लग्नाची आणि साखरपुड्याची सगळी तयारी करूया. त्यामुळे आदित्य सुद्धा गप्प बसतो. घरातील सगळे खूप खुश होतात. तेव्हा हर्षवर्धन हा आमदार शिर्केला म्हणतो, आमदार साहेब, आता मला रजा द्या. माझे क्लायंट माझी वाट पाहत असतील. खूप महत्त्वाची केस कोर्टात येणार आहे. तर आमदार शिर्के म्हणतो, हो ठीक आहे वकील साहेब, तुमच्याशी जे महत्त्वाचं बोलायचं होतं ते बोलून झालंय. आता वहिनी साहेब आहेत ना, त्यांच्याशी आम्ही बाकीची बोलणी करून घेऊ. आणि हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे. तो जाऊ लागतो. तेवढ्यात विजया त्यांना थांबवते आणि म्हणते, हे साखरपुडा आपण करायचा नाहीये. हे ऐकून सगळ्यांनाच जबर धक्का बसतो की आता विजया या साखरपुड्याला का नकार देतीये, असं का म्हणतीये की हा साखरपुडा करायचा नाही. हर्षवर्धन विचारतो, विजया, हे काय बोलतेस तू? तर विजया म्हणते, अहो, मला तसं नाही म्हणायचंय. मला फक्त एवढं सांगायचंय, फक्त तीर्था आणि विक्रांतचा साखरपुडा नाही करायचा, तर त्या दोघांच्या बरोबर अर्पिता आणि शौर्याचा सुद्धा साखरपुडा करायचा. एकाच वेळेस दोन दोन शुभकार्य करायची. हे ऐकून शौर्याच्या पायाखालची जमीनच सरकते. कोणाचाच विश्वास बसत नाही की विजयाने एवढा मोठा बॉम्ब का फोडलाय. अर्पिता खूप खुश होते, लाजते. आमदार साहेब म्हणतात, वा वहिनी साहेब वा, याला म्हणतात मोके पे चौका. काय भारी विषय काढलाय तुम्ही. आता दोन्ही साखरपुडे एकाच वेळेस करायचे, एकाच ठिकाणी करायचे. माझ्या दोन्ही मुलांचा साखरपुडा होणार आणि तुमच्याही दोन्ही मुलांचा साखरपुडा होणार. हर्षवर्धन यासाठी होकार देतो. पण शौर्याला मात्र जबर धक्काच बसतो.
शौर्य म्हणतो, मॉम माझ्या साखरपुड्याची एवढी काय घाई आहे? तर विजया म्हणते, आता गोष्टी ठरलेल्याच आहेत ना, तुझं आणि अर्पिताचं लग्न जमलंय, मग साखरपुडा करायला काहीच हरकत नाहीये. आणि आमदार शिर्के सुद्धा म्हणतो, अहो जावई बापू, आता लग्न तर ठरलंय, मग साखरपुडा करायला काय हरकत आहे? पुढची तारीख, पुढची तारीख, पुढची तारीख हे तुमच्या कोर्टात चालतं, पण खऱ्या आयुष्यात एकदाच तारीख, एकदाच साखरपुडा आणि एकदाच लग्न. आमदार शिर्के खूप खुश असतो. अर्पिताकडे पाहून म्हणतो, पहा आमची मुलगी कशी लाजतीये. अर्पिता आणखीनच लाजते. सगळे तिच्याकडे पाहून स्माईल करतात, पण शौर्याचा चेहरा मात्र उतरलेला असतो. आणि आमदार शिर्के हर्षवर्धनला विचारतो, काय मग हर्षवर्धन साहेब, करायचे का दोन्ही साखरपुडे एकत्र? हर्षवर्धनचाही नाईलाज होतो. तो क्षणभर विचार करतो आणि म्हणतो, ठीक आहे, दोन्ही साखरपुडे आपण एकत्रच करूया. तर आमदार सांगतो, मग पुढील आठवड्यातच बार उडवून देऊ. त्यामुळे शौर्यला जबर धक्काच बसतो. शौर्य खूप टेन्शनमध्ये येतो की आता काय करायचं. मी ऊर्जावर प्रेम करतो, मला अर्पिताशी लग्न नाही करायचंय. मग आता या साखरपुड्याला काय उत्तर द्यायचं, या घरातील सगळ्यांना काय सांगायचं, हाच प्रश्न शौर्यला पडतो. तर इकडे ऊर्जा ही कर्नल पाटेकरांना समजावून सांगत असते, मला तुमची मदत हवी आहे आणि त्याशिवाय मी तुम्हाला जाऊ देणार नाही. कर्नल पाटेकरांना सुद्धा समजतं की ऊर्जा ही खरंच एका गरीब मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करते आणि त्यांना मदत करणं हे त्यांचं कर्तव्य आहे. कर्नल पाटेकर सांगतात, ठीक आहे, उद्या सकाळी 10:42 माझ्या घरी यायचं. ऊर्जाला खूप आनंद होतो. कर्नल पाटेकर सांगतात, मला 1 सेकंदही उशीर झालेला चालत नाही, वेळेवर यायचं. असं म्हणून कर्नल पाटेकर तेथून निघून जातात. ऊर्जा खूप खुश होते आणि आनंदाने उड्या मारू लागते. आता ही बातमी शौर्यला कळवायला हवी, असं म्हणून ती शौर्यला कॉल करते. पण इकडे शौर्याच्या घरी मात्र लग्नाची बोलणी सुरू असते. साखरपुडा जमल्यामुळे सगळेजण एकमेकांना मिठ्या मारत असतात, खूप खुश असतात. अर्पिताच्या चेहऱ्यावर तर आनंद ओसंडून वाहत असतो. ती शौर्याकडे लाजून पाहते आणि त्याच वेळेस शौर्याला ऊर्जाचा कॉल येतो आणि आता सगळ्यांसमोर फोन कसा उचलायचा हाच प्रश्न त्याला पडतो. तेवढ्यात शैलजा त्याला लाडू भरवते. शौर्य हा लाडू खातो आणि फोन उचलतो. ऊर्जा त्याला सांगते, शौर्य आपला प्लॅन बी सक्सेसफुल झाला. कर्नल पाटेकर आपल्याला CCTV फुटेज द्यायला तयार झाले आहेत. शौर्यला खूप आनंद होतो आणि ऊर्जा त्याला म्हणते, चल एक काम तर झालंय, तू मला 2 वाजता भेटायला बोललो होतं ना, कुठे भेटायचं? शौर्य सांगतो, मंदिराजवळ. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, मी तेथे येते, तू सुद्धा पोहोच. आणि ती फोन कट करते. ऊर्जा खूप खुश असते, तर शौर्य मात्र टेन्शनमध्ये असतो. तेवढ्यात अर्पिता त्याच्याजवळ येते आणि त्याचं अभिनंदन करते. त्याच्याकडे प्रेमाने हसून पाहते, पण शौर्याच्या चेहऱ्यावर खूप 12 वाजलेले असतात. तीर्था हे सगळं पाहते आणि तीर्थाच्या लक्षात येतं की शौर्य या लग्नापासून खुश नाहीये. त्याचा जो साखरपुडा अर्पिताबरोबर ठरलाय त्याला तो करायचा नाहीये आणि तिच्या मनात ही शंका येते. शौर्य मात्र खूप टेन्शनमध्ये असतो की आता पुढे काय करायचं. थोड्या वेळानंतर पोलीस स्टेशनमध्ये इन्स्पेक्टर गोळगुत्तेजवळ त्याचा एक खबरी असतो आणि इन्स्पेक्टर गोळगुत्ते तो व्हिडिओ पाहत असतो, मिरवणुकीचा व्हिडिओ, जेथे पद्मा पुढे पुढे धावत असते आणि विक्रांतचे 4 मित्र त्याचा पाठलाग करत असतात. हा व्हिडिओ पाहून इन्स्पेक्टर गोळगुत्ते खूप खुश होतो. तेवढ्यात इन्स्पेक्टर माने तेथे येतो आणि हे सगळं पाहत असतो, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की भजनने इन्स्पेक्टर मानेला लाच दिली आहे आणि पोलीस स्टेशनमध्ये या केसबद्दल जे काही चाललंय ते आम्हाला सांगायचं असं तो म्हणालाय. त्यामुळे इन्स्पेक्टर माने हे सगळं बारकाईने पाहत असतो. इन्स्पेक्टर गोळगुत्ते आपल्या माणसाला म्हणतो, 1 नंबर काम केलंय, चल आता पुढचं काम करायला तयार राहा. हा खबरी हो म्हणतो आणि तेथून निघून जातो. इन्स्पेक्टर माने विचारतो, सर ते कोणतं व्हिडिओ आहे ते दाखवा बरं मला. तर इन्स्पेक्टर गोळगुत्ते विचारतो, सगळं काय तुला सांगून करायचं का मी, तुझं तुझं काम कर. इन्स्पेक्टर माने गप्प बसतो. तेवढ्यात गुळगुत्तेला ऊर्जाचा कॉल येतो आणि फोनवर बोलण्यासाठी गुळगुत्ते बाजूला जातो, पण माने त्याचं बोलणं चोरून ऐकत असतो. ऊर्जा त्याला आनंदाने सांगते, कर्नल पाटेकर तयार झाले आहेत, ते आपल्याला CCTV फुटेज देणार आहेत. हे ऐकून गुळगुत्तेला खूप आनंद होतो आणि तो म्हणतो, एकदम भारी, आता ते फुटेज मिळालं ना, मग मी त्या हर्षवर्धनला दाखवतो. खूप पुरावे विचारत होता ना, आता सगळे पुरावे त्याच्या समोर ठेवतो. तुम्ही ना एक काम करा मॅडम, उद्या ते फुटेज घेऊन या, मग पुढे काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ऊर्जा म्हणते, हो ठीक आहे, आणि ती फोन कट करते.
इन्स्पेक्टर माने हे सगळं ऐकतो आणि गुळगुत्तेला विचारतो, सर कोणतं फुटेज मला सांगा ना. तर गुळगुत्ते चिडून म्हणतो, आता यानंतर मला एकही प्रश्न विचारला ना तरी मी तुम्हाला कायमचं रजेवर पाठवणार, तुमची बदली करणार, एवढं लक्षात ठेवा. असं म्हणून गुळगुत्ते तेथून निघून जातो. पण माने हे सगळं भजनला सांगायचं ठरवतो. दुपारी 2 वाजता ऊर्जा ही मंदिरात पोहोचते. तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि ऊर्जा त्याला विचारते, शौर्य तुम्हाला येथे भेटायला का बोलवलंय. शौर्य सांगतो, एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. एक मोठ्या वकील आहेत, मी त्यांना कन्व्हिन्स केलंय की त्यांनी तुला मार्गदर्शन करावं आणि त्या येथे येणार आहेत. तर ऊर्जा त्याला म्हणते, मी सुद्धा कर्नल पाटेकरला कन्व्हिन्स केलंय. शेवटी तो आपला धंदाच आहे कन्व्हिन्स करण्याचा, असंच म्हणाला होतास ना तू. शौर्य हसू लागतो. ऊर्जा खूप खुश असते आणि तिने कर्नल पाटेकरला कसं कन्व्हिन्स केलं, त्यांच्या मागे धावत धावत गेली, मॉर्निंग वॉक केला, त्यांना समजावून सांगितलं, हे सगळं ती शौर्यला सांगते. त्यामुळे शौर्य खूप खुश होतो. तो ऊर्जाकडे एकटक पाहतच राहतो आणि विचार करतो, ऊर्जा माझ्या मनात आता काय घालमेल सुरू आहे ना हे मी तुला नाही सांगू शकत. कारण घरी माझं लग्न जमलंय, 8 दिवसात माझा साखरपुडा होणार आहे आणि तुझ्यापासून दूर जाण्याच्या विचारानेच माझं काळीज तुटतंय. मी तुला नाही सोडू शकत, तुझ्यापासून नाही दूर जाऊ शकत, असाच विचार तो करतो आणि तुला मी हे कसं सांगू. तर ऊर्जा म्हणते, सांग ना. शौर्य विचारतो, काय सांगू. ऊर्जा म्हणते, तू मला इथे का बोलवलंय ते सांग. तर शौर्य सांगतो, एक वकील आहेत, मी त्यांना तुला मार्गदर्शनासाठी बोलवलंय. तर ऊर्जा म्हणते, म्हणजे आणखीन एक फेवर, तू ना माझ्यासाठी सगळं का करतोय. मला तुला तेच विचारायचं होतं. तू माझी जुनी स्कूटर रिपेअर करून आणली, मला काम दिलंस आणि आता हे वरिष्ठ वकिलांना बोलवलंय. तर शौर्य म्हणतो, ती स्कूटर रिपेअर करायला जास्त पैसे लागले नाही, फक्त 750 रुपये लागले आहेत. तर ऊर्जा म्हणते, खोटं बोलू नको, जास्त पैसे लागले असतील. मी खर्च विचारला होता ना, खूप खर्च येणार होता आणि तुझं काम 750 रुपयात कसं झालं. तर शौर्य सांगतो, अगं बाई, तो गॅरेजवाला माझा मित्र आहे, मी त्याची खूप कामं करतो, मग त्यानेही माझं काम करून दिलं, सगळं स्वस्तात झालंय. तर ऊर्जा त्याला विचारते, नाही शौर्य, तू माझ्यासाठी एवढं सगळं करतो, मला खरं खरं सांग, तुझ्या मनात नेमकं आहे तरी काय, तू माझ्यासाठी हे सगळं का करतोय. तेव्हा ऊर्जाला काय उत्तर द्यावं हेच शौर्यला समजत नाही आणि त्याच वेळेस तेथे कुमुदिनीची म्हणजेच शौर्याच्या आजीची गाडी येऊन उभी राहते आणि या गाडीतून कुमुदिनी खाली उतरते. तिने एवढी मोठी गाडी आणली आहे आणि ती श्रीमंत दिसतीये, त्यामुळे शौर्य चांगलाच घाबरतो. ऊर्जा तिच्याकडेच पाहत असते आणि शौर्य हा आजीजवळ येतो आणि विचारतो, आजी तू ही एवढी मोठी गाडी कशाला आणली आहे. तर आजी सांगते, आता मी सेंटरमधून आली आहे तर मग गाडीनेच येणार ना, पायी पायी येणार का. तू नको टेन्शन घेऊ, मी सगळं सांभाळून घेते. तर शौर्य म्हणतो, तू माझी आजी नाहीये हे लक्षात ठेव. कुमुदिनी म्हणते, हे तू लक्षात ठेव, तू गडबड करतोस. आणि मग हे दोघेही ऊर्जाजवळ येतात. शौर्य ऊर्जा आणि कुमुदिनीची ओळख करून देतो आणि म्हणतो, ऊर्जा या कुमुदिनी मॅडम आहेत आणि कुमुदिनी मॅडम या ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे आहेत. या दोघी एकमेकांना भेटून खूप खुश होतात. ऊर्जा त्यांना नमस्कार करते. कुमुदिनी म्हणते, आजकाल असे संस्कार खूप कमी पाहायला मिळतात. दोघींनाही आनंद होतो आणि मग कुमुदिनी ऊर्जाला एक एक प्रश्न विचारते, तुझं नाव काय. तर ऊर्जा काही बोलणार त्याच्या आधीच शौर्य सांगतो, ऊर्जा शिंदे, ॲडव्होकेट ऊर्जा शिंदे. आजी विचारते, तू कुठे राहतेस. तर ऊर्जा काही बोलण्याआधी शौर्यच उत्तर देतो, भारतनगर, चाळ क्रमांक 7, खोली क्रमांक 3. त्यामुळे आजी हसू लागते. त्यानंतर आजी विचारते, तुझ्या घरी कोण कोण असतं. तर शौर्य म्हणतो, आई असते आणि आईचा स्वभाव सुद्धा यांच्यासारखाच खूप चांगला आहे, या खूप चांगल्या वकील आहेत. आजी म्हणते, शौर्य मी तिला विचारते ना, मग तिला बोलू दे, तू मध्ये मध्ये बोलू नकोस. शौर्य गप्प बसतो. आजी पुन्हा एकदा ऊर्जाला विचारते, मग ही तुझी पहिलीच केस आहे का, तू वकिलीला कधी सुरुवात केली आहे. ऊर्जा काही बोलणार त्याच्या आधीच शौर्य म्हणतो, हो आत्ताच सुरुवात केली आहे, ही पहिलीच केस आहे, पण त्या खूप ब्राईट आहेत, खूप भारी तयारी करतात, खूप भारी केस लढतात. आजी शौर्याकडे पाहून म्हणते, शौर्य तू आता गप्प बसायचंय, आम्ही दोघी बोलणार, तू काहीच नाही बोलायचंय. तर ऊर्जा म्हणते, हा असाच आहे, याला आहे ना मध्ये मध्ये बोलल्याशिवाय होतच नाही, सगळं यालाच बोलायचं असतं. आजी आणि ऊर्जा हसू लागतात. शौर्य गप्प बसतो आणि मग या तिघीही खाली बसतात. तेव्हा ऊर्जाचं कौतुक आजी करते आणि म्हणते, खरंच मी या केसबद्दल ऐकलंय. ऊर्जा तू खूप हिमतीची आहे. एका मुलीला, गरीब मुलीला तू न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतेय
आणि ही केस काही साधी सोपी नाहीये. मला तुझं खूप कौतुक वाटतं. समोर हर्षवर्धन सारखा वकील उभा आहे तरी तू डगमगली नाहीयेस. तर ऊर्जा म्हणते, मॅडम, माझे बाबा नेहमी म्हणायचे की आपल्या समोर कोण उभा आहे ना याचा विचार करण्यापेक्षा आपण कोणाच्या बाजूने उभा आहोत याचा विचार करावा, ते जास्त महत्त्वाचं असतं. हे ऐकून आजीला खूप आनंद होतो आणि आजी ऊर्जा आणि शौर्य या दोघांनाही समजावून सांगते, मी ती केस वाचली आहे आणि ही केस वाटती तितकी सोपी नाहीये. पहिल्या इयरिंगमध्ये तू थोड्या चुका केल्यास, तुझी तयारी कमी पडली, नाहीतर सगळं काही ठीक होतं. ऊर्जा सांगते, हो, पहिल्या इयरिंगमध्ये माझी तयारी थोडी कमीच पडली. आजी तिला समजावून सांगते, तुला पाहिलं ना तेव्हा मला स्वतःचीच आठवण आली. जेव्हा मी नवीन नवीन वकिली सुरू केली होती ना तेव्हा मी तुझ्यासारखीच होते, एकदम एनर्जेटिक. पण अशा काही घटना घडल्या ज्यामुळे मला असं वाटलं हे क्षेत्र माझ्यासाठी नाहीये. मी हरले होते, खूप घाबरले होते. तुझ्या आयुष्यात सुद्धा असे अनेक प्रसंग येतील, पण कधीही हरायचं नाही, घाबरून जायचं नाही, हिमतीने पुढे चालत राहायचं. ऊर्जा सांगते, हो मॅडम, खरंय. या केसच्या पहिल्या इयरिंग नंतर मी सुद्धा खूप घाबरले होते, निराश झाले होते. पण त्यानंतर मी ठरवलंय, हरले तर हरले, काय फरक पडतो, पण मी लढले आणि सत्याच्या बाजूने लढले, अन्यायाच्या विरुद्ध लढले, याचं मला समाधान वाटेल. शौर्य म्हणतो, हो खरंय, मी सुद्धा ऊर्जाला तेच समजावून सांगितलं. ऊर्जा सांगते, आता आम्हाला या केसमध्ये एक महत्त्वाचा पुरावा मिळणार आहे. आजी विचारते, कोणता पुरावा? तर शौर्य सांगतो, आमदार शिर्केचा बंगला आहे ना, त्यांच्यासमोर कर्नल पाटेकरांचा बंगला आहे आणि त्यांच्या बंगल्याच्या इथे एक CCTV लावला आहे. त्या CCTVचं फुटेजमध्ये आम्हाला नक्कीच काहीतरी पुरावा मिळू शकतो. आजी याचा विचार करत असते. तर इकडे इन्स्पेक्टर मानेने भजनला सगळं सांगितलेलं असतं आणि भजन हर्षवर्धनला फोन करून हे सांगतो. हर्षवर्धन चिडून म्हणतो, अरे काय कामाचा आहे तू, नेहमी अर्धवट बातमी घेऊन येतो. एखादा व्हिडिओ, एखादं ते फुटेज, कसलं फुटेज, कसला व्हिडिओ, काहीच माहिती नाहीये. यासाठी त्या मानेला आपण वळवून घेतलं का, त्याला पैसे दिले का? भजन, तू आहे ना काहीच कामाचा नाहीये, तुला एकही काम नीट करता येत नाही. कसलं फुटेज? तर हा भजन म्हणतो, ते मिरवणुकीतलं फुटेज असेल. हर्षवर्धन म्हणतो, मिरवणुकीतला तर व्हिडिओ होता, तो हजारो लोकांकडे आहे, त्याला तर मी चोरीची घटना म्हणून रफादफा करून टाकेल. पण हे फुटेज म्हणजे CCTV फुटेज असेल आणि आमदार शिर्केच्या बंगल्यामध्ये एकही CCTV नाहीये, कारण तेथे कोण आलं कोण गेलं हे कोणालाही कळू नये. पण त्या आमदाराच्या बंगल्याच्या आजूबाजूला एखाद्या दुसऱ्या ठिकाणी CCTV फुटेज आहे का, CCTV कॅमेरा लावलाय का, हे तू शोधलंय का? तर अजून सरांचा ओरडा खावा लागू नये त्यामुळे भजन खोटं सांगतो, नाही सर, आम्ही सगळं चेक केलंय, तेथे एकही CCTV नाहीये. हर्षवर्धन विचारतो, कन्फर्म आहेस का? जर काही चुकलं ना तर आपण ही केस नाही जिंकू शकणार, हे लक्षात ठेव. भजन चांगलाच घाबरतो. तर इकडे ऊर्जा सांगते, कर्नल पाटेकर थोडे स्ट्रिक्ट आहेत, आम्ही त्यांना समहाऊ कन्व्हिन्स केलंय आणि उद्या त्यांनी आम्हाला भेटायला बोलवलंय, आम्हाला हे CCTV फुटेज मिळेल. तेव्हा कुमुदिनी सांगते, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे, एकदा का तुम्हाला हे CCTV फुटेज मिळालं, तुम्ही पोलिसांमध्ये FIR करा, तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. तर इकडे हर्षवर्धन हा भजनला ठणकावून सांगतो, ते फुटेज म्हणजे नक्कीच CCTV फुटेज असेल, त्यामुळे लवकरात लवकर ते CCTV फुटेज मिळवण्याचा प्रयत्न करा. त्यांच्या बंगल्याच्या आसपास एखादा CCTV आहे का ते शोधून काढा आणि ऊर्जाला ते CCTV फुटेज मिळण्याआधी तुम्ही ते शोधून काढा आणि यात मला कोणतीही कसूर नकोय. भजन चांगलाच घाबरतो. तर इकडे कुमुदिनी ऊर्जा आणि शौर्याला आपले इनपुट्स देत असते की आता या केसमध्ये कसं पुढे जायचंय आणि तिची ही मोलाची साथ ऊर्जा आणि शौर्याला खूप महत्त्वाची आहे. कारण ऊर्जा आणि शौर्याकडे एकच गोष्ट कमी आहे आणि ती म्हणजे अनुभव. आणि हर्षवर्धन सारख्या वकिलाला टफ फाईट देण्यासाठी अनुभव खूप महत्त्वाचा आहे. आणि आता कुमुदिनी ऊर्जा आणि शौर्याच्या बाजूने, म्हणजेच त्यांना तो अनुभव सुद्धा मिळाला आहे आणि आता हर्षवर्धनचं काही खरं नाही, एवढं मात्र नक्की. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, खरंच वचन दिले तू मला ही मालिका आता दिवसेंदिवस खूपच इंटरेस्टिंग होत चालली आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कर्नल पाटेकरच्या घरी शौर्य आणि ऊर्जा जातील आणि त्यांना कर्नल पाटेकर CCTV फुटेज दाखवणार आणि या CCTV फुटेजमध्ये
स्पष्ट दिसत असेल की पद्मा ही आमदार शिर्केंच्या बंगल्यातून पळालीये आणि तिच्या मागे हे 4 मित्र धावताय. विक्रांत सुद्धा या फुटेजमध्ये दिसून येतो आणि हे पाहून ऊर्जा आणि शौर्यला खूप आनंद होईल. हा तर खूप मोठा पुरावा आहे. आणि हर्षवर्धन म्हणाला होता की त्या दिवशी विक्रांत आपल्या बंगल्यावर नव्हता, पण हे खोटं आहे, हे सिद्ध झालंय, म्हणून हे दोघे खुश होतील. पण कर्नल पाटेकर त्यांना म्हणेल, तुम्हाला हे CCTV फुटेज पाहिजे असेल तर त्यासाठी माझी एक अट आहे. मग आता कर्नल पाटेकरची अट काय असेल हे पाहणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा ट्विस्ट पाहायला आवडेल ना? तुम्हाला सुद्धा वचन दिले तुम्हाला ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.